हे फक्त मंदिर नाही, हे ठिकाण पुनर्जन्माचं चक्र तोडतं. फक्त एका ज्योतिर्लिंगात शिव आणि शक्ती एकत्र वास करतात. ते पवित्र स्थान म्हणजे श्रीशैल्यम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाटा चॅनलमध्ये. आज आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण सोमनाथ या ज्योतिर्लिंगाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. आज आपण मल्लिकार्जुन येथील मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मानवी जन्म आणि श्रीशैल्यमचं महत्त्व. जगातील कोट्यावधी योनींमधून मानव जन्म मिळणं हे परम भाग्य मानलं जातं. या जन्माचं सार्थक करून मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवणारं जे दिव्य स्थान आहे ते म्हणजे श्रीशैल्यम. हे केवळ ज्योतिर्लिंग नाही, तर आत्मलिंगाचे दर्शन घडवणारे पवित्र क्षेत्र आहे. निसर्ग सौंदर्य. श्रीशैल्यम परिसराचं निसर्ग सौंदर्य खरंच अद्भुत आहे. कृष्णा नदी येथे खोल दरीतून शांतपणे वाहते. दोन्ही बाजूंनी उंच कडे, हिरवट काळसर पाणी आणि त्याच्यावर पडणारी सूर्यकिरणं. असं वाटतं जणू निसर्गाने रंगमहाल उभारलेला आहे. म्हणूनच या नदीला पाताळगंगा असं दिव्य नाव मिळालं. मंदिराची स्थापत्य भव्यता. श्रीशैल्यमचं मुख्य मंदिर 660 फूट लांब आणि 510 फूट रुंद परिसरात वसलेलं आहे. भोवती 25 ते 26 फूट उंच तटबंदी आहे. इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी 1667 मध्ये येथे भेट दिली आणि उत्तरेकडील गोपूर उभारलं, जे आजही शिवाजी गोपूर म्हणून ओळखलं जातं. पौराणिक कथा. प्राचीन काळी या भागावर चंद्रगुप्त नावाच्या धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याची कन्या चंद्रावती अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि लहानपणापासूनच शिवभक्त होती. राजवैभव असूनही तिचं मन संसारात रमलं नाही. तिने भगवान शंकरांनाच पती मानून श्रीशैल्य पर्वतावर कठोर तपश्चर्या सुरू केली. दररोज एका गायीच्या दुधावर ती आपली उपजीविका करत असे. ती गाय रोज एका विशिष्ट ठिकाणी आपोआप दुधाची धार सोडत असे. त्या दिव्य घटनेमुळे त्या स्थळी अधिक तप झालं आणि तेथे स्वयंभू शिवलिंग प्रगट झालं. भगवान शंकरांनी दर्शन देऊन सांगितलं, जो भक्त श्रद्धेने श्रीशैल्य पर्वताचे दर्शन करेल त्याला पुनर्जन्म लागणार नाही. म्हणूनच म्हण प्रचलित झाली, श्रीशैल्य शिखर पाहिले पुनर्जन्म नाही. कार्तिकाच्या संबंधित एक दिव्य कथा आहे. याच श्रीशैल्य क्षेत्राशी भगवान कार्तिकेयांची देखील अद्भुत कथा जोडलेली आहे. एका प्रसंगात कार्तिकेय रुष्ट होऊन कैलास पर्वतावर सोडून दक्षिणेकडे निघून गेले आणि श्रीशैल्य पर्वतावर तप करू लागले. पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेले भगवान शिव आणि माता पार्वती त्याला समजावण्यासाठी तेथे आले आणि तेथेच त्यांनी मल्लिकार्जुन म्हणजे शिव आणि भ्रमरांबा म्हणजेच पार्वती या रूपात सदैव वास करण्याचा संकल्प केला. म्हणूनच श्रीशैल्य हे स्थान शिवशक्ती आणि पुत्र कार्तिकेय यांच्या पवित्र मिलनाचे प्रतीक मानले जाते. मल्लिकार्जुन श्रीशैल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथं ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ एकाच ठिकाणी आहेत. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि भ्रमरांबा देवी शक्तिपीठ यामुळे हे स्थान अत्यंत दुर्मिळ आणि परमपवित्र मानलं जातं. महाशिवरात्रीचा दिव्य उत्सव. महाशिवरात्रीला इथे शिव पार्वती विवाह झाला अशी श्रद्धा आहे. या दिवशी शंकराची पालखी दिवसातून 3 वेळा निघते. प्रत्येक वेळी नवीन पोशाख, नंदीला चांदीच्या पाण्याने स्नान. हा सोहळा अत्यंत भव्य आणि दैवी असतो. ऋषी, संत आणि मोक्षमार्ग. या भूमीवर वेदव्यास, शंकराचार्य, बसवेश्वर यांनी तपश्चर्या केली. दत्तावतार श्री गोविंद सरस्वती यांनीही येथे निजधाम गाठलं. म्हणूनच म्हटलं जातं, श्रीशैल्य शिखरम दृष्ट्वा पुनर्जन्म न विद्यते. इतर पवित्र स्थळे. येथे भ्रमरांबा देवी शक्तिपीठ, वीरभद्र मंदिर, सहस्रलिंग, पंचक्रोशीत 5 मठ अशी अनेक पवित्र स्थळे आहेत. श्रीशैल्यम हे केवळ दर्शनाचं ठिकाण नाही,
हे आहे इतिहास, भक्ती, निसर्ग आणि मुक्तीचा महासंगम. एकदा तरी या पवित्र भूमीचं दर्शन घेतल्यास मनाला खऱ्या शांततेचा अनुभव हा नक्की येतोच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता पुढच्या ज्योतिर्लिंगाच्या संपूर्ण माहितीसह. तोपर्यंत हर हर महादेव.